नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करता येईल. आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. अलीकडेच महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशांना लक्ष्य करून एक विशेष योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर ती कोणती योजना आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर विदर्भ आणि मराठवाड्यातून शेतकरी आत्महत्याच्या घटना वारंवार घडत आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाच्या DDB मदतीने सरकार पशुपालकांना अनेक प्रमुख योजनांचा लाभ देणार आहेत. या योजनांतर्गत पशुपालकांना उच्च जातीच्या गायी आणि म्हशी तसेच चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे. एवढेच नाही तर चारा कापण्यासाठी आणि सायलेज बनवण्यासाठी यंत्रे देखील पुरवली जातील. NDDB सोबत मदर डेअरी देखील या कामात सहभागी होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि पर्यावरण आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्यात झालेल्या बैठकीत या योजनेला अलीकडेच मान्यता देण्यात आलेली आहे. तर आत्महत्याग्रस्त क्षेत्रे यादीत आहेत. नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत असे ठरवण्यात आले की या योजनेअंतर्गत पशुपालकांना वर्षातून 12 महिने उपलब्ध असलेल्या चारा उत्पादनासाठी अनुदान दिले जाईल. इलेक्ट्रिक चारा कापणी यंत्र आणि सायलेज देखील वितरित केले जातील. उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक दुग्ध व्यवस्थापन पद्धती शिकण्यासाठी प्रशिक्षणसुद्धा दिले जाईल. या योजना विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागातील पशुपालकांना लक्ष्य करत आहेत. हे भाग शेतकरी आत्महत्यासाठी कुप्रसिद्ध आहे. दुग्ध उद्योग या भागातील कृषी संकट कमी करण्यास आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करेल अशी सरकारला आशा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उच्च उत्पन्न देणाऱ्या गायी आणि म्हशी मिळतील याची खात्री करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाईल. तसेच दुधातील चरबी आणि SNF म्हणजे घन पदार्थमुक्त चरबी प्रमाण वाढविण्यासाठी पशुपालन पूरक आणि आहारातील पूरक आहार मिळेल याची खात्री केली जाईल. तर पशुधन शेतकऱ्यांना सरकारी मदत यामध्ये भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन म्हणजेच RGM या योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कृत्रिम रेतन म्हणजेच AI प्रकल्पाने मराठवाडा प्रदेशातील शेतकऱ्यांना दर्जेदार कृत्रिम रेतन सेवा प्रदान करण्यासाठी 273 कृत्रिम रेतन केंद्रे स्थापन केली आहेत. आजपर्यंत या कृत्रिम रेतन केंद्रांनी पारंपरिक वीर्य वापरून जवळजवळ 2 लाख कृत्रिम रेतन आणि 12,024 कृत्रिम रेतन केले आहेत. या कृत्रिम रेतन केंद्रामुळे या प्रदेशात 20,979 आनुवंशिकदृष्ट्या श्रेष्ठ वारसांना जन्म झालेला आहे. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि तांत्रिक इनपुटसाठी किफायतशीर किंमत ठेवण्यासाठी NDDBची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेडने नांदेड जिल्ह्यातील 247 गावांमध्ये त्यांचे कार्यक्षेत्र स्थापन केलेले आहे. दूध संकलन पायाभूत सुविधांमध्ये 187 दूध संकलन केंद्रे, 15 बल्क मिल्क कूलर आणि 1 दूध शीतकरण केंद्र समाविष्ट आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.